सावळाराम जड सावराम तुम्ही पाणी भरत होता? हा बरं. पाणी भरत होतो हा तर असा इकडून एक रस्त्यामध्ये आणि सरपंचाला इकडून किती बोलव? तो दोन तिन्ही बाजूनं घालीत होता गाड्या तर म्हणलं तुला न्यायची आहे गाडी न्यायची ना ऐक ना, गाडी न्यायची ना या इकडे या. गाडी न्यायची ना मग ह्या खालून आहे ना खालून ह्या मोकळी जागे तिकडून तिकून न्या ना. चव्हाणनी रस्ता केलाय त्या रस्त्याला मिळवायला तू ने तो लगेच नाही घसरून धरली बटणं फाडून फार शर्ट तोडून माळ तोडून टाकले ही कशी तरी बांधली गळ्यातली माल तोडली का? हा. आणि काय शिवगाळ केली? शिवी गाडी काय म्हणतो तुमच्या इथं काहीच नाही त्यांच्या पूर्ण मारल्या त्यांनी यांना पण मारलंय. त्यानं माझी घसोंडी धरली ना त्यानं माझी घसोंडी धरली म्हणून पोर उठला ते दोन ड्रायव्हर आहेत या ना सरपंच. दोन ड्रायव्हर आहेत त्यांचे ते दोघे उठलं आणि त्या पोराला पकडलं त्या पोराला पकडला त्याचा मोबाईल हिसकून घेतला आणि करक मगाला कोणला फोन करायची कोण म्हणलं? तो गणेश सांगला हो? हा आणि त्याच्या गालात पण मारलं इथं बघा, इथं डोळा सुद्धा बघा इथं. मारायचा फडाफड फटाफट. हा इथं लागले माझ्या इथं जरा गाणपेट माळ सुद्धा पार बोटा उठलेलं मला म्हणतो तुला रात्रीत गायब करेल मी कोण म्हणलं? दोन्ही सांगडे गणेश सांग रात्री गायब केलं? रात्रीत गायब करेल म्हणतो तुला. किडनॅप करतो तुमचं काय म्हणणं आहे आता? आता आमचं पाणी तर बसतो. आम्ही तुम्हाला काय बोललो इथं? आम्ही आमच्या हिशोबाने तुम्हाला इथं बोलवलं आम्ही. तुम्ही ठरवा. तिथं काय राहिलं असेल काहीच नाही तुमचं आदिवासींचं आदिवासींच्या मध्ये तुमचं काहीच नाही इथं. धरणामध्ये पुनर्वसन मध्ये काहीच नाही. 7-12 मागतो आमच्या 7-12 दाखव तुमचं आहे का 7-12? 7-12 दाखवा आता आम्ही झालोय भूमी आम्हाला यायला काय 7-12 आणि का हक्क आहे आमचं हा पण नाही सरपंच नाही. पेमेंट केलं का त्यांनी? पूर्ण पेमेंट केलं सरपंचांनी. काय म्हणणं आहे बदल? आमचं काय म्हणणं गाळपेर होतच असते काय नाही ज्याची कारण जमीन आपल्या आजपर्यंत मालकीच्या धरणात जमिनी गेले आहेत. आजपर्यंत त्याच्या- त्याचाच ताब आहे तोच सरपंच माणूस ऐका ना, वाटीत आलेला आपल्या आहे हक्काच्या जमिनीत. जमिनी आहेत त्याच्यामध्ये आपण गाळपेर करतोय हम्म. तिथं काय आपल्याला पुनर्वसननी कधी अडवलं नाही आणि कधीच काही कोणीच केलं अडवलं नाही. नाही आतापर्यंत. पेमेंट पूर्ण केलं का? सरपंच पेमेंट पूर्ण केले का? ऐका ना जरा इथे. 2 मिनिटं. आणि गाळपेर करत असताना आपल्याला आतापर्यंत कुठल्याही पुनर्वसनच्या अधिकाऱ्यांनी किंवा कोणी अडवलं नाही. त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे का बाबा आमच्या जमिनी आहेत आम्हाला बाजरीवर आदोली पहिली बाजरी होती आम्हाला नेहमीच होते. त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे का बाबा आमच्या जमिनी आहेत तशा राहू द्या. काय फरक पडला ना? जरी असतील पुनर्वसन मध्ये गेले असतील तरी आमच्या जमिनी तशाच राहिल्या पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे. मला एक तुम्हाला प्रश्न आहे खडकुंकरांना का मावळामध्ये कोणीच हे देत नाही काय? बरोबर. तुम्ही का देता बुवा सरपंच? नाही हे आमच्या गावचे पुढे ना त्यांना त्यांची घरा चालवायच्या त्याच्या जावई मी काय म्हणतो तुम्ही ज्या परवानग्या दिल्यात त्या रद्द करा ना. करू ना करणार ना ते. नाही करती. ओ साहेब हे करणार नाही. हाताला घेतात ते ओ साहेब हे करणार नाही. यांची पोटा पडतात त्यांच्या जो हे काय परवानगी जरी दिली ना, तरी ती रद्द करता येते. आता मी परवाला गाड्या अडवल्या कुठं? उंडेकडे मध्ये. उंडेकडेला. हा बरोबर. डायरेक्ट तहसीलदारांना 1 वाजता फोन केला. तहसीलदारांना त्या गाड्या सगळ्या बंद झाल्या. आमच्या इकडं आजनवळा, देवळा, खैरे खटकाळे, निमगिरी, केवाडी, उंडे खडक लांडे साहेब खडकुंब तुमच्याकडे नाहीत का? आमच्याकडे येते पण तिकडे या साईडला कोणीच परवानगी देत नाही. आमच्या मावळामध्ये फक्त एकच ग्रामपंचायत आहे जावयाची जळवंडी का ती त्यांना ना हरकत देते. आता मी दुपारी इथं बसलो होतो तहसीलदारांच्या इथं तर जर ग्रामपंचायतीने ठराव नाही दिला तर कोणची एक गाडी पण येणार नाही. तर माझी विनंती आहे सरपंच तुम्हाला जावं ठीक नाही ते आमच्या तुम्ही गावात आता एवढे गावकरी आले ऐका नाही, आम्ही आलोय. मला वैयक्तिक कोणतं नाव नाही घ्यायचा मला कोणता वैयक्तिक नाव नाही घ्यायचा कोण माती देते कोण काय करते परंतु जर पेसा अंतर्गत कायदा आहे जर आदिवासी भागातली एकही ग्रामपंचायत परवानगी देत नाही पाटील एकही ग्रामपंचायत परवानगी देत नाही तुम्ही जळवंडी का देते सांगा मला उत्तर. नाही आमच्या गावाने निर्णय घेतला ना मग. गावाने निर्णय घेतला गावाने निर्णय कधी घेतला? ग्रामसभेने निर्णय घेतला. गावाने निर्णय कधी घेतला? कधी घेतला म्हणजे तुम्ही गावात नव्हते का? नाही मी ऐका गावात ना, नाही का? बोलता राव. मी गावात नाही का? बरं, आता पुढे काय करायचं नाही नाही, ऐका ना तुम्ही आता ह्या दिलेल्या परवानग्या रद्द करणार का? करणार ना 100% 100% ते ग्राम करू आपण. तो पण सभेत अधिकार ठराव घ्यायचा. ग्रामसभेला आहे ना.
ग्रामसभेचा आम्ही दिलेला ठराव आता ग्रामसेवक बोलून गेलं की तिथं. हाणामारी लगेच होते. बोलूया. साहेब लगेच बोलूया. सगळी बाजू आहे, तर उठू नका कोणी पण. अपघात कोण झाला मला? आज यांचं अपघात कोण झाला? तेच झालं. त्यांची ती यशवंती गाडी होती तिने सोडवत आहे. काय अजून रोड सुद्धा काढणं आज बसला सुद्धा नाही माझा. इथं गाडी ओढवत का? हा. हे माझ्याकडे सगळे पुरावे होते. माझी गाडी ना? तुमच्या बाईट मध्ये नाही का सांगितलंय बॅडमिंटन सांगत होता अखेर रॉंग विषय दिला त्याच्याविषयी. एक मिनिट एकच मिनिट सरपंच साहेब आहेत, सरपंच निर्णय घेतील. सरपंच काय निर्णय घेतला नाही आम्हाला माहिती आहे. टोटल अधिकार सरपंचाला आहे. सरपंचाला अधिकार तुम्ही काय आहे. निर्णय घेतला आजपर्यंत गावात काय निर्णय घेतला तुम्ही सांगा काय 2 मिनिटं बोलू का? हे बघा, या ठिकाणी खरं तर बोत्रे साहेब आहेत, चैतीबाब आहे, पंढरीनाथ आहे, सगळे पत्रकार आहेत. या ठिकाणी नो कमेंट कुणावर असं नाव घेऊन एक करण्यापेक्षा हा म्हणजे माती वाहतूक एकच नाही, जवळजवळ बऱ्यापैकी लोक आहेत. तर त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की सरपंच साहेब तुम्हाला विनंती आहे की जसं बाकीच्या ग्रामपंचायती ठराव देती नाही तर जवळ न देऊन कॅन्सल करू सरपंच साहेब तुम्ही सांगा. ग्रामसभेला. ऐका ना लांडे साहेब, आता माझं घडलं, माझं हे एक्सर बघा. अजूनपर्यंत काल 10 तारखेला तुम्हाला दाखवतो मी. 10 तारखेचं एक्सर आहे माझ्याकडं. एक तारखेचं ऐका ना, माझं ते हात जुळलं नाही का, म्हणजे एवढ्या गोष्टी जर एखाद नाही हा पायाचं हे पाय सुटलेत माझ्या, त्या गोळ्या इफेक्ट झाला माझा त्याच्यावर. त्याच्यावर हा इथं मोडला आता. हा हे मोडलं, हे काय माझं रोड होते ते रोड पण तुम्हाला दाखवतो. कोणी उडवलं होतं? मला ती यशवंती नावाची गाडी होती. कोणची गाडी होती? ते आता यशवंती आता काही गणेश सांगलीची. सांग गणेश सांगली. यशवंती यांना उडवलं का? हो. माझं पण प्रकरण दाबून टाकलं सगळं. आता हे अजून हात मार बसले, आता कोणी हे करणार? आता उद्या ते माणसांना मारलं असतं, त्याच्या इथं हात दिलं जर झालं असलं काय म्हणलं लोक मालकरी माणूस हातात दारू देऊ नये का काय का? गचोडी धरली होती का? हे बघा, आता वाद तुम्हाला मिटवायचे. आता हे बघा, आता इथं- वाद मिटवायचा नाही, आम्हाला न्याय भेटला पाहिजे बस. हे बघा, आता तुम्ही मला 7-8 जणांनी फोन केले. मला त्याशी निलेश राऊतांना फोन केला. मी रात्री 10 आता उंडे खेळत गेलो. तुम्ही मला आता फोन केला, मी आता इथं आलो. मी गणेश भाऊला पण आता फोन केला होता, म्हणलं बघ कशाला तुम्ही साहेब, हा. माझं एकच म्हणणं आहे, इथं वाद मिटण्याचं एकच कारण आहे, फक्त ठराव देऊ नये बस. बस हा बरोबर आहे. दिलेल्या ठरावावर देता पण येतं तर करता पण येतं. करता येतं. हे वाद नाही ना. आता मी- आपण रद्द करूया. मला तुमचे 7-8 फोन आले ना. मी गणेश भाऊला पण फोन केलेले. काय म्हणलंय आता ऐका ना, दुसरी एक गोष्ट, आता इथलं एवढं जण आहेत, काय कमी जास्त झालं मग धमक्या देतो तो. माझ्या जीवाचं काय? हो साहेब नाही भाऊ सुद्धा बोललाय मी तुला गाय फिरून टाकली म्हणतो तुला साहेब आपल्या आदिवासी भागात जर करत असेल बाहेरचं काय करेल? हो साहेब सरपंच नाही भाऊ सुद्धा म्हणलं तुला गाय फिरून टाकली माहित नाही तुम्हाला माहिती सांगा ना मग हे बघा, ठराव कोणी दिलाय? ग्रामपंचायत ठराव ग्रामपंचायत ग्रामसभेनेच दिलेलं आहे. तुम्हाला कळालं नाही बाहेरचं आपलं? ग्रामसभेला किती लोक होती वा? होते सगळे होते. सगळे कसे होते होते ना सगळे. दीडशे लोक ग्रामपंचायत 150 लोक होती सरपंच साहेब, या 150 लोकांचं- लोकं. या लोकांचं म्हणणं आहे, ऐका ना, या हो, थांबा, थांबा, लोकांचं साहेब, म्हणणं एक मिनिट. आहे, तुम्ही पोट भरण्यासाठी त्यांना मुद्दामून ठराव देता. कोण? तुम्ही तुमचं नाही पोट मुद्दा भरण्यासाठी. नाही साहेब, काय झालं हे लोकं आमच्या स्पष्ट गावाने म्हणतात ठरवलं. समजा. नाही नाही तसं दीडशे नाही. हो साहेब आमच्या- 150 लोक तसं नाही. कसं काय तसं नाही झालं. सरपंच प्रथमतः आमच्या गावाची मीटिंग झाली. मीटिंग मध्ये ठराव द्यायचे ठरले. किती 150 लोक होती लोकांची आहे. मिटिंगला? हा? किती मीटिंगला पहिले पूर्ण गावात गावची मीटिंग, कोरम पूर्ण झालं का? ग्रामसभा नाही साहेब, ग्रामसभा गावची मीटिंग होती. हा गावच्या मीटिंग मध्ये द्यायचं ठरलं. हा. गावच्या मीटिंग मध्ये ठरल्याच्या नंतर ग्रामसभा घ्यायची ठरली. ग्रामसभेला पण माणसं होती लवकर आणि साहेब, त्यानंतर दिले गेले ठराव, पण ते रद्द पोलीस झोपलेत का इकडे या. नाही नाही हा सरपंच आता ऐका ना, तुम्हाला एक सांगतो मी, सरपंचाने जर शब्द दिला ना तो पूर्ण करावा अशी माझी इच्छा आहे बा. ठीक आहे, तुम्ही नाही, निर्णय घ्या रद्द करून सरपंच. टाकू, तुम्हाला निर्णय अधिकार घ्या, आहे. रद्द करून. लोकं पुढं उठतात, कुठलीही गाडी सरपंच. चालतं कामा नाही आमच्या इथं. तुम्ही एक काम करा, मीडिया समोर काय बोलताय. पाटील? ऐका ना, नाही, तुम्ही चालेल ना, जबाबदारी रद्द बोला. करून टाकू ना. एकही ठराव द्यायचा नाही. मान्य? मान्य. आणि तुम्ही जर दिला तर तुमच्या विरोधात आम्ही इथं आज दबार चोरला गेला आपला. नाही नाही हा डबर पण घेतले. ग्रामपंचायतचा दबार व्यवस्था केला. तसा विषय नाही. ग्रामसभेला कोरम पूर्ण झालंच नव्हतं, माणसं नव्हती तर हे झालं नव्हतं. कोरम पूर्ण झालं झालं नव्हतं. दबार उचलून त्यांनी टाकलंय. ग्रामसभा ज्या वेळेस झाली ना त्यावेळेस तर कोरम हे करा याला आणून सांगा ग्रामसेवकला. तुम्ही आता चला आमच्या तुम्हाला ते दबार कुठे येऊन टाकलाय? नाही, पूर्ण नदी पूर्ण मध्ये आहे. तो कोरम विषय पूर्णच नाही. नाही आम्हाला माहिती पूर्ण आहे. तुम्ही तुमच्या मीटिंगचा काय विषय मर्जीनं आहे कोरम ना. पूर्ण आता केलाय तुम्ही नव्हते. आम्ही नाही काय हे नाहीये. नाही आम्ही नव्हतं हे मान्य पण कोरम पूर्ण नव्हता कोण म्हणलंय? आम्हाला माहिती कोरम पूर्ण पाटील होते. हे बघा, आता एक पोलीस पाटील आहेत. आम्हाला माहिती ते आम्हाला माहिती हो साहेब आम्हाला माहिती शामशेर. अशा गावची हिस्ट्री आम्हाला माहिती आहे कोरम पूर्ण नाही
ऐका ना. मी काय म्हणतो जाऊ द्या मागचं जाऊ द्या. मागचा नाही हो, हो सरपंच, साहेब सरपंच. आताचा विषय तो मागचा विषय नाही आताचा विषय तो तुम्ही आता मीडिया समोर सांगा गांधी साहेब ग्रामपंचायतीचा आज डबरही चोरीला गेली. ऐका असं ना. आहे. ऐका ना. चोरी नाही चोरीला गेलं नाही यांनी चोरलंय डबा चोरी नाही गेलं यांनी चोरलंय शांत बसा तुम्ही. शांत शांत नाही. बसा. शांत नाही. काय बोलता तुम्ही? आवाज काय बोलता? आवाज दाबायचा म्हणजे आम्ही चोरलंय का? डबल आम्ही चोरलंय. तुम्ही काय झालंय डबल कसं काय पाठवलं त्यांनी अरे डबल कसं काय पाठवलं त्यांनी अरे तुम्ही बाईट समोर नका काय चांगलं बोलता? बोलायचं काय राव. काय झालं साहेब की आम्हाला कुठली म्हणजे विचारणा केली नाही त्यांनी कोणी गणेश सांगडेनी हा आणि परच्या पर त्यांनी डबर जी काढलेले आमचे गावचे त्यावर काही जलजीवनची कारवाई केली का? नाही, तो आता आम्ही इथं आलेलो आहे ना धरणाच्या शेजारी आम्हाला विचार नाही केली नाही आम्हाला कोणालाच विचार नाही गावाला विचार नाही किंवा मला सरपंचाला सुद्धा विचारलं नाही आणि गांधी साहेब ते काय चालू आहे तुमच्या कार्यकाळात? आणि तो जेसीबी नाही डबर त्याने त्या धरणामध्ये टाकलेला आता तुम्ही स्वतः रस्ते या शेजारी असल्यामुळं गावचा सरपंच त्या गावचा मुख्यमंत्री असतो. ग्रामसभेचा टोटल अधिकार ग्रामसभेला म्हणजे प्रत्येक रानक्या बाईला एखाद्या गुरावळ्याला पण असतो. ग्रामसभेने जरी ठराव एखादा केला तरी तो ठराव रद्द करण्याचा अधिकार सरपंचाला आणि ग्रामसभेला आहे. बरोबर आता त्यांनी चुकून बुवा यांना वाटतं बुवा त्याला द्यावा ठराव शांततेत होईल पण शांततेत होत नसेल तर सरपंच तुम्ही आता मीडिया बोलू समा नाही रद्द करण्यात तुम्ही येणार. दिलेले ठराव सगळे 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 ए टू झेड ठराव तुम्ही रद्द करा. वाद थांबल त्यातलं काय असेल तो इश्यू होऊन जाईल. नाही रद्द केलं मातीच्या गाडीने रस्ता उकरून जल जीवन योजनेचं ते पाईपलाईन आहे ना बाकी उकडून टाकले गावात सरपंचांनी हे राहिलं सुद्धा नाही पाईप सुद्धा राहिलं नाही सह्या कशी करता ग्रामसभेवर? दुसऱ्या गावामध्ये पाणी येत आहे आमच्या गावात प्यायला पाणी नाही नाही अजून योजनेचं जल काम जीवन पूर्ण नाही योजना ना. अजून याच्यावर काय उत्तर द्या? नाही अजून योजनेचं काम पूर्ण नाही जे 1-2 ठिकाणी पाईप त्यांनी हे केले होते तर ते आता ते सरपंच साहेब असं काय झालंय की हे जे माती काढतात यांची साईड आपण जास्त प्रखरतेने घेतोय असं दिसतंय. नाही माती वाल्यांची साईड घ्यायचा विषय नाही साहेब काय होते गावचेच लोक आता माती ठराव देत किती लोकांना दिला? आहेत. आमच्याच गावचे लोक आपण माती एवढं देत आहेत. गावाच्या भरोश्यावर आलेलो आहे गावातल्या लोकांमुळे आलेलो आहे माती जी काढतात त्यांच्यामुळे नाही आलो. नाही बरोबर आहे पण मग शेवटी जलजीवनचं काम अजून अपूर्ण आहे पूर्ण केलेलं नाही तर ते 1-2 ठिकाणी पाईपचं काम चालू आहे लाईनीचं काम. मग तुम्ही बोलले का त्यांना? ठेकेदाराला बोललोय ना ठेकेदार करून द्यायला तयार आहे ते होणार आहे आणि ज्या ठिकाणी पाईप निघालेत त्या ठिकाणावरून आम्ही गाडी बंद केली जलजीवन योजना कसं पैसे नव्हत्यामुळे काही योजना लांडे साहेब ते जाऊन द्या सर्व. आता मुद्दा आलेला आहे Pipeline की फुटायला काही कारण त्याची माती काढणाऱ्या लोकांनी पाईपलाईन फुटायला माती काढणाऱ्या लोकांनी इथल्या ग्रामस्थांना जे मारहाण झाली तो मेन मुद्दा आहे त्याच्यावर काय सांगणार तुम्ही? नाही माझं म्हणणं असं आहे का जसं बाकीच्या त्याचा अंतर्गत असणार एकही ग्रामपंचायत कुठला ठराव देत नाही तो सरपंचाने देऊ नये म्हणजे हा विषय तिथे थांबल. वाद होण्याचा मारामार होण्याचा विषय येत मारहाण नाही झाली ना. त्याबद्दल हा मारहाण झाली त्याच काय? नाही ते आता काय आहे ते काय गुन्हा दाखल झाला पाहिजे ना. गुन्हा दाखल झाला. दाखल झाला पाहिजे. मला जीव मारण्याची धमकी दिली होती. आम्हाला शिवीगाळ केली त्यांनी काय असं ते मला आदिवासी जीव विषयी मारण्याची धमकी दिली होती. काय काय होते त्याला बघ आता ह्या 2-3 याला मारहाण झाली शिवीगाळ केली आदिवासींना. त्याचा नोकरीचा विषय आहे. आता मुंबईला जातोय तो मला म्हणतो तुला हे कर रात्रीत काय रात्रीतून गायब करायचं. याला म्हणतो किडनॅप करेल हे तुला करेल ते फिरायचे म्हणतो इकडे इकडे आमच्या भागात. एवढं सगळं सरपंच आपल्याला समजते तरी आपण शांत असं अहो साहेब मी घटनास्थळी नव्हतो मी माझ्या कामानिमित्त जुन्नर या ठिकाणीच होते त्याच्यावर कारवाई झाली आणि मी पाहिजे ना. इथनं घरी गेल्याच्या नंतर म्हणजे मला कळलं हे प्रकरण झालेलं मी पोलीस पाटलांना फोन केला साहेब त्या ठिकाणी जावा काय घडलंय ते बघा. गेलो घटनास्थळी गेलो. हा घटनास्थळी पोलीस पाटील गेले मग लांडे साहेबांना कोणी कळवलं ही घटना? आता फोन केला मला सरपंचाने फोन केला पाटलाने केला आणि हे एवढे जे आले ऐका ना 7-8 लोकांनी फोन केले आता शेवटी मतदारसंघामध्ये काय चाललंय मला बघण्याचं जसं मला निलेश राऊतांनी फोन केला आणि मी उंडे खडकला गेलो 5 गाड्या आम्ही त्या ठिकाणी पकडल्या आम्ही तसं तहसीलदारला रिपोर्टिंग केलेले. तसा आजचा इशा असा झाला का मला बरेचशा कार्यकर्त्याचे सरपंचाचा पाटलाचा सगळ्यांचे फोन आमचे झाले. फोन झाल्यावर मी जेवत होतो मी जेवणाचा ताट पुढे सरकून आलो म्हणले बा खोऱ्याना मारले बरंच माराने काय मी इथं आलो त्याच्या इकडे यायच्या अगोदर मी गणेश सांगण्याला पण फोन केला मला दोन्ही बाजू समजून घ्यावा ना काय प्रकारे आपण समजून घ्यावा तर मग ते म्हणले नाही बा तसं काय झालं तर पोरांचं असं मी ते
मी म्हणलं बा का तुम्ही धंदा करताय आम्ही समजून सांगितलं तो परत त्याचा एक आमची धावून लागला डायरेक्ट एवढ्या माणसांमध्ये एवढी दाट काय करायचं तुम्ही करा. माझ्या मुलांना आता शहरात जे पाणी भरत ना त्याला काहीतरी पोलीस आमच्या ग्रामसभेने माती उत्खननासाठी 3 ठराव या ठिकाणी देण्यात आलेले होते, परंतु आमच्या माणसानं अन्याय झाला, आमच्या माणसांना मारहाण झाली, शिवीगाळ झाली. त्या कारणाने आम्ही आज एकही ठराव त्या ठिकाणी ठेवणार नाही. तिन्ही ठराव त्या ठिकाणी उद्याला तहसीलदार साहेबांना पत्र देणार, रद्द करण्यात यावेत. आणि PI साहेबांना सुद्धा आम्ही पत्र देणार आहेत का रद्द करण्यात यावे ठराव. आणि इथून पुढं भविष्यात म्हणजे असा प्रकार होणार नाही याची आम्ही काळजी घेणार.